आज धुलिवंदन आहे आणि आज मी सकाळी ना मस्त अशा पोळ्या केल्या होत्या. आता त्याच्या अगोदर ना माझ्या रोजच्या कामाची गडबड सकाळची इतकी उडून गेलेली असते ना, त्यातल्या त्यात ना इतकं सगळं काम असतं ना. आणि सकाळी ह्यांचा काय उपवास होता त्यामुळे जेवण काय करायचं नव्हतं, फक्त काय खिचडीच करायची होती. मग तीच केली, त्यातली थोडीशी राहिली होती. मग तीच मी आणि शिवांशने खाऊन घेतली. आणि ते शिवांशचं आवरायला घेतलं होतं कारण त्यांच्या शाळेमध्ये ना रंगपंचमी सेलिब्रेशन होणार होती. त्यासाठी त्याचं पटकन आवरून घेतलं आणि मग त्याला शाळेमध्ये सोडून आली. येता येताना बाजारामध्ये आले होते कारण मला कांदे आणखीन कढीपत्ता घ्यायचा होता. लागलीच घेतलं. मग आता आलेल्या पहिले ना मी डाळ घेतली होती. आता वाटीने घेतल्या कारण त्याच वाटीने परत गूळ घ्यायला जरा बरं पडतो. आता ह्या डाळीमध्ये मी थोडंसं तेल टाकलं होतं. आता प्रत्येकाची ना डाळ शिजत घालायची पद्धत वेगळी असते, पण मी तेल टाकून करते. आता घरी टाकतात ना तेल, त्यामुळे मला सवयच लागून गेली. आता ह्याचा उपयोग ना मला पण नक्की माहिती नाही हो. आता पिठामध्ये थोडीशी हळद टाकली होती. आता इथं काय टाकत नाही तर, पण आमच्या माहेरी टाकतात, त्यामुळे ती एवढ्या 19-20 वर्षाची सवय लागून गेली ना, त्यामुळे त्याची चपातीगत पोळी काय बघू वाटत नाही हो. पिवळी पोळी कशी बघायला पण छान वाटते आणि मला खायला म्हणा सगळ्याच पोळ्या छान लागतात, पण पिवळी पोळी छानच वाटते जरा बघताना हो. आता इकडं मसाला करायला घेतला होता. आता लसूण मी आज ना म्हटलं भाजून बघूया कसं लागतंय ते. बाकीचं सगळं कांदा खोबरं भाजतेच रोज मी, पण कधी लसूण भाजला नव्हता. म्हटलं बघू तरी कसं लागतंय ते आज. इकडं मस्तपैकी ना आमटी टाकायला घेतली होती. एका साईडला आमटी टाकली आणि एका साईडला पुरण परतायला घेतलं होतं. आता माझी एवढी गडबड झाली ना, कारण टायमिंग पण झालं होतं शिवांशला आणायचं. मग सगळं ना अर्ध्यात सोडलं, गॅस वगैरे सगळा बंद केला आणि त्याला पहिले आणायला गेले. तर शाळेत गेले ना तर त्याला अगोदरच नेला होता शिवांच्या मम्मीने. बघितलं तर ना पलीकडच्या साईडला उभी होत्या दोघं सुद्धा. मग त्याला घेतला मी. आता एवढा शिवांशना खराब झाला होता कलरनं. आता कलर कुठला वापर होता काय माहिती, मला तर सगळं असं वाटतं मातीत कुठला भरून आल्यासारखं. आता कलर एवढा छान छान सगळ्यांनी कलरफुल दिलं होतं, पण मॅडम मला वाटते सगळा मिक्सिंग केला असेल ना, त्यामुळे असं तो कलर मातीगत उठून दिसत होता हो. त्याला आलेलं पहिलं आंघोळीला पाणी ठेवलं, मग मी इकडे पोळ्या करायला घेतल्या. आता त्याची आंघोळ झाली होती, पण इथे येऊन बसला होता माझ्या साईडला. पण सारखाच तिची गोंधळ झाला होता की मम्मी मला छोटी पोळी कर, कारण उशीर तर जास्तच झाला होता. त्याला पण भूक लागली होती, कारण मला 12:30 तरी वाजले होते. सकाळी तो फक्त ना खिचडी थोडीशी खाऊन गेला होता, त्यामुळे त्याला काही टीक जास्त निघत नव्हता. चला म्हटलं पटकन करते पोळी. त्याला तर छोटीच पोळी पाहिजे होती, मोठी काय त्याला पोळी नको होती. मग त्याला एक छोटी मी पोळी करून दिली. चला म्हटलं त्याला पण होईल आणि नैवेद्य दाखवायला पण पोळी होईल. इकडे मस्तपैकी ना एक छोटीशी पण पोळी करून घेतली आणि मग सगळं झालं होतं जेवण. चला म्हटलं पहिला गॅस वगैरे पुसून घेऊया, कसं सगळं स्वच्छ असलं की जरा बरं वाटतं. आणि आज ना मी गुळवणी करणार होते. आता पहिल्यांदा गुळवणी खाते, आता कशी लागते मला पण नक्की माहीत नाही, पण म्हटलं बघूया तरी आज करून कशी लागते ती. इकडं मस्तपैकी गुळवणीला पण उकळी आली होती आणि आज माझ्या चक्कना बाळाने नैवेद्य दाखवलं होतं देवाला. आणि आज मी जास्त काही शूट नव्हतं केलं कारण पोळी खाऊन एवढा लोड आला होता ना, आणि दिवसभर आज मी झोपूनच काढलाय. त्यामुळे आजच्यासाठीच ना एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.